तुमच्या आहारामध्ये तूप किंवा तेलाचा जास्त प्रमाणात वापर होतो का? गोड पदार्थ, जड असलेले पदार्थ, पनीर पदार्थ किंवा दुधाचे इतर पदार्थ, उडीद डाळीचे पदार्थ याचा नेहमी वापर केल्यामुळे किंवा नियमित आहारामध्ये सेवन केल्यामुळे वेगवेगळे स्निग्ध पदार्थामुळे होणारे आजार निर्माण होतात. स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे काही लक्षणे दिसू लागतात. त्यामध्ये तोंडाला चव नसणे, नेहमी मळमळ होत राहणे, वारंवार ताप येत राहणे, अरुची असणे, पाईल्सचा त्रास होणे किंवा रक्त कमी असणे, त्याचबरोबर काही त्वचेचे विकार सुद्धा नेहमी दिसत राहतात. त्यामध्ये खाज येणे किंवा लाल चट्टे पडणे, नेहमी आळस येणे किंवा अंग जखडल्यासारखं वाटणे, नेहमी अंग दुखत राहणे अशी सर्व लक्षणे दिसू लागतात. बरोबर काही आजार सुद्धा यामध्ये होतात. त्यामध्ये फॅटी लिव्हर, हार्ट ब्लॉकेजेस, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणे, ओबेसिटी, हायपोथायरॉइडिझम यासारखे आजार दिसून येतात. यामध्ये ताकाचा उपयोग हे त्रिकटू चूर्णाबरोबर करायला सांगितलेले आहे. ही सर्व आजार हे वात व कफ दोष यांच्याशी निगडीत आहेत आणि वात व कफ दोष कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम पदार्थ म्हणजे ताक आहे. ताकाचे नियमित सेवन केल्यानंतर ही सर्व लक्षणे तुम्हाला कमी झालेली दिसून येतील.